मला महाराष्ट्राचे फडणवीस साहेब यांना असं विचारायचं होतं, जे आता तुम्ही जे पुण्यामध्ये जे काही कंपन्या कामं करतायत, त्या कंपन्यांमध्ये जी पोरं कामं करतायत दादा, तुम्ही आता जी लोकं परमनंट आहेत, ती परमनंट लोकांचं ठीक आहे हो, त्यांना त्या युनियनमार्फत त्या लोकांना तेवढा पैसा भेटून राहिला. लाख लाख रुपये त्या लोकांच्या सॅलरी आहेत, लाख लाख रुपये सॅलरी आहेत. तुम्ही तिथे जाऊन बघा ना दादांनो, तुम्ही तिथे जाऊन बघा, त्या लोकांना लाख लाख रुपये सॅलरी आहेत. आणि तुम्ही जे लोक तेच काम तेवढंच काम सर्व म्हणजे जे काही करतायत तिथली जी लोक कामं करतायत ती लोक पण तेवढंच कामं करतात. म्हणजे तुम्ही आता असं जर झालं काम सेम आणि पगार तुम्हाला 5 पटीनं त्या लोकांना जास्त, असं का? आणि जे लोक तुम्ही आता टेम्पररी ठेवलेले आहेत ते लोकांना त्या कंपन्यात एवढा प्रतिसाद देत नाही आहेत. जर बघायला गेलं, चाकणमध्ये जेवढेही लोक काम करतात, चाकण मुंबई म्हणा कुठेही म्हणा, पण चाकणमध्ये आता तुम्ही पुण्यामध्ये जर बघायला गेले तर त्या लोकांना लाख लाख रुपये सॅलरी आहेत, एक एक दीड लाख रुपये सॅलरी आहेत. आणि तिथे 15,000 आणि 18,000 रुपये यांना ज्या टेम्पररी पोरांना सॅलरी देतात, 7 महिन्यानंतर पण तुम्ही त्यांना हाकलून देता. मग 7 महिन्यानंतर तुम्ही त्यांना हाकलून देतात, मग नंतर त्या लोकांनी काय करायचं? नंतर त्या पोरांनी जीव द्यायचा का? 30 वर्षानंतर त्या कंपन्या त्या लोकांना कामाला घेत नाहीत. मग त्या लोकांना कामाला घेत नाहीत, मग त्या लोकांनी करायचं काय? जी आत्ताची पोरं आहेत म्हणजे त्यांचं आयुष्य धोक्यातच आहे ना दादा. तुम्ही जर या गोष्टीवर जर कुठल्याही प्रकारचं काही करत नसणार तर थोड्या दिवसानंतर आहे ना सगळं चेंज होऊन जाईल. मग कंपन्याचं नाव घडवून जाईल दादांनो. तुम्हाला एक विनंती अशी आहे, काय असेल ते क्लिअर करा त्याचं कंपन्यांचं, आणि ते फायनल करून ते काहीतरी बघा त्या लोकांचं. टेम्पररी म्हणजे आताची युवा पिढी काही सगळी धोक्यातच आहे ना दादांनो. काय त्यांचे मायबापाने त्यांचे ITI BTI करलेत, काही लोकांचे डिप्लोमा झालेत, लाखो रुपये त्यांना खर्च केलेत, तर तेवढं पिकत नाही त्या शेतामध्ये. 2014मध्ये बी 7,000 रुपये क्विंटल कपाशी होती, आताही 7,000 रुपये क्विंटल कपाशी आहे. आता 6.5 वरून धरायला गेलं तर सगळ्यांचे भाव वाढलेत. मग त्या शेतकऱ्यांचं तुम्ही तिथं वाढवत नाही, त्यांची पोरं तिथे कंपन्यांमध्ये कामं करतात, मग तिथेही त्यांना तुम्ही असं करणार, मग कसं होणार? आता जर माझं बोललेलं तुम्हाला नसं आवडत तर मग राहिलं मग आता. पण त्या लोकांच्या सॅलरी वाढल्या पाहिजे ना. त्या लोकांच्या ज्या कंपन्या आहेत ना, हे लूटमारी जे करतायत. आता एक ती कार्पोरेटरची कंपनी आहे चाकणमध्ये, ते कार्पोरेटर 7,000 रुपयाचं कार्पोरेटर आहे. करोडो रुपये एका शिफ्टमध्ये एका लाईनवर करोडो रुपयाचा प्रॉफिट आहे त्या कंपन्यांना. मग कुठं जातं आहे ते? 70 लोकांमध्ये ते कार्पोरेटर बाहेर पडतं आहे. मग 70 लोकांमध्ये बाहेर पडतं आहे, त्याला 7,000 रुपयामध्ये किती खर्च आहे? असा चांगला जर हिशोब केला तर 1.5 ते 2 लाख रुपये दिवसाचा खर्च आहे. आणि एका शिफ्टमध्ये करोडो रुपयाचे कार्पोरेटर बाहेर पडत आहेत. 3-3 हजार कार्पोरेटर काढतात ती लोक. 3,000 कार्पोरेटरचा 7,000 रुपये हिशोब, 6,000 रुपये हिशोब, 6नेच पकडा तुम्ही. किती रुपये होतात माहिती आहे का? 6 ने 90 लाख रुपये होतात.